4 दिवसानंतर आम्ही ब्लॉग बनवतोय कारण आमची फायनली कुठेतरी ट्रिप जायचं ठरलंय. लई दिवसानंतर तिरुपती नंतर आमची पहिली ट्रिप. काय म्हणणं तुझं? काय रे, काय म्हणणं आहे? काय म्हणणं? तुम्ही ब्लॉग मध्ये माझ्या बोलणं का नाही म्हणताय? मामी आपली लई दिवसानंतर ट्रिप ठरली, काय म्हणणं आहे? भाई मामाच्या अॅनिव्हर्सरी. भाई मामा हॅपी अॅनिव्हर्सरी. अरे येशू ब्लेस यू. आजचा पूर्ण खर्च भाई मामाकडे. तर आमच्या ट्रिपच्या 2 स्पॉन्सर आहे, मामी आणि मामा, ज्यांनी आम्हाला पूर्ण ट्रिप स्पॉन्सर केली आहे कोकणची. तर आता आपण आपला ट्रॅव्हलिंगचं हे करूया आणि आपला ब्लॉग पुढे कंटिन्यू करूया. कुछ भी शिकता का बच्चे को. तर आमच्या 2 गाड्या आहेत आणि ह्या 2 गाड्या घेऊन कोकणात चाललो आहे. तर हा आमचा स्क्वॉडचा न्यू मेंबर आहे, छोटासा क्यूटसा. फर्स्ट ट्रिप आहे. काय कोकणात जायचं ठरलंय पण अजून ठरलं नाही कुठं जायचंय. तर आता गाडीत बसू आणि मग गाडीत बसलं तर मग ठरवू की कुठं जायचं. सध्या फक्त पुण्याच्या एकदा बाहेर पडलं की मग ठरवायचं की कोकणातल्या कोणत्या स्पॉटला जायचं. करतोय तुमच्या गाडी ठेवतात काय आता लगेच नाही काय जरा द्यायचं. हॅलो गाईज, तर आता आम्ही सगळे कोकणात चाललोय. तर आमचे ऑलरेडी 3 मेंबर्स मिसिंग आहेत यावेळेस. ते म्हणजे देवेंद्र भोरकडे, चेतन पेटकर आणि अक्षय खंडाई. तसं नाही, ते असं पिनू टिंकू काय ते कवळे. काय म्हटलं त्या दिवशी? कवळे मित्र. कवळे मित्र. कवळे भाऊ यावेळेस ट्रिपला नाही आहेत. मी अपेक्षा करते की पुढच्या वेळेस ते जोडीने येतील सगळे. एवढंच होतं, बाकीचं काय नाही. आम्ही निघालोय, आम्ही घाटातून जायचंय. अजून नाश्ता थांबले मग आणि लिटरली पार्थने सायली मामीला त्या गाडीत टाकलं आणि आम्ही सगळे पोरं इकडे बसलोय. म्हणजे मामी, आजी बिज्जी सगळे तिकडे स्वतःची बायको त्या गाडीत बस. काय मामी एन्जॉय करत होते त्यांच्या बरोबर. रोज एक चेहरा बघून कटाळ असतील. मामी नीड सम चेंज, ऍक्च्युअल चेंज. चालतंय, आता आपण नाश्त्याला थांबू डायरेक्ट. टेण्यामध्ये बरोबर करायची. तू येईल ना मग इकडे लावायला. काय ऑर्डर द्यायची वेदांत? सांगितलेस नाही झालं ती नाश्त्याला थांबले म्हणलं आम्ही. वेदांना म्हणलं काय ऑर्डर द्यायची आहे. काय ऑर्डर द्यायची आहे? ऑर्डर काय द्यायची आहे? माझा त्याला आम्ही इतके वेळ तर म्हणतोय ते बारक पोरग हातात घे. दिदला चहा प्यायचा होता, याला पोरग हातात घ्यायला भीती वाटते. चुकीचे म्हणतात. काय म्हणतो? फायनली वी आर इन कोकण. 50 किलोमीटर राहिले अजून. थोडं राहिलं आता, थोडं असं जाऊन उलट्या करत शी करत आमचे स्क्वॉड पोहोचलेला आहे. स्किप करावं लागेल. स्किप करायचं नाही. ते म्हणते आमचा स्क्वॉड उलट्या करत शी करत कसा पोहोचलाय. अजून 50 किलोमीटर जायचंय. त्यात काय होईल माहित नाही. वेदांनी आता वेदांचं नवीन नाव टर्बो ठेवलंय. बोलून जास्त हाजमोले उचलले. टर्बो वेदांत. हायपर टेन्शन डिझीज. मामी किती लिटर बाटलं प्यावं लागतील याला? ओ मामी खरा तुम्हाला वाटतं का ऋतू ते बोलले. ऋतू से हाय. हॅलो डियर. न्यू मेंबर आमचा. स्कॉटचा न्यू मेंबर. सर पार्थ मामा ते आता रूम बघायला गेलेत. आम्ही थांबलो इथं सगळे. हाय कर हाय. ऋतू झाली का ऋतू? हॅलो गाईज. मग कसा राहिला तुमचा प्रवास सगळ्यांचा? दोन गोड शब्द.
बेस्ट. तुमचं का तोंड मावळलंय? माझं तोंड ह्याच्यासाठी मावळलंय. माहिती तुम्हाला मासे खायची लय इच्छा झाली आहे. थांबा थोडं 10-15 मिनिटं त्याला जास्त जगू द्या. कोणाला? सगळ्यांना अशा प्रकारे तुम्ही गोळी घेऊन घ्या ना ऍसिडिटीची. क्लीन पण जाऊ दे ना, स्वच्छ जेवण बिवण बनवून राहते आपल्याला. काकूला म्हणत आपण युट्यूबला शॉर्टआउट दिला असता. शॉर्टआउट दिला असतं युट्यूबला आपण. कमीच करा शॉर्टआउट. काय काय झालं तुला? काय भूक लागली. काय भूक लागली तुला? मला भूक लागली. आय एम सो काय काय म्हणणे तुझं? काय म्हणणे? काहीच म्हणलं नाही बाबा माझं. काहीच नाही. तू काय म्हणतोय बोल. ओम अरे ते याचं नाव घे ना, रूमचं नाव घे. शॉर्टआउट देऊ आपण आपल्या चॅनल. नको बाळा, आपण तुला पाणी पाहतो कोणतरी. आर्या काय म्हणती? आईला पण भूक लागली. तर आता सगळं आवरलंय. आता आम्ही बीचवर चाललो आहे. बीचवर आम्ही फिरायला चाललोय. कुठं चाललोय बाळा आपण? आता डुगीचा फोटोशूट करायचा आहे. आमची छोटी डुगी. तर तिने ते खाली गेलं, आपण खाली जाऊया. रूमचा व्हिडिओ दाखवतो तुम्हाला. रूम काय सिंपल घेतली आहे. लेणे पैसे खर्च करायचे, खायला पहिला जास्त पैसे करायचे. खायला पहिला जास्त पैसे खर्च करायचे, रूमला नाही. जर्किंग पाच असं मागे राहायचे काही. मी तर आता आपण बीचवर गेले व्हिडिओ. तुम्हाला घ्यावं. त्याचं कातड माणसंच नाही ना. स्वेटर घ्यायची तुम्हाला घालून घ्या. हा कुठं एवढं वज घेऊन फिरता? ए थांब, मला पण जर्किंग घातले. थंडी बिंडीचं वातावरण कसं होतं कसं नाही. तर आम्ही डुगूचा फोटोशूट करतो. डुगूचा पहिला टाइम आहे बीचवर. हे काय नाही चिमू. अरे मी नाही, त्याला मामीला बघितलं ना, त्याला असं होतं. मम्मी कधी घेईन तर शांत बसला. डुगू ही डुगूची मम्मी त्यांच्या बहिणीचा मुलगा. कुठे लागू नको. 5 मिनिटं लागणार आहे 2 जायला. गाड्या पण घेता चक्कर होईल तेवढंच. तर आम्ही काल डिमार्ट मधून गोफळ घेतलेले भाई मामानी. तर काय घेतलेलं याचा शाहरुख खानचा फोटो होता म्हणून, बाकीचं काही नाही. त्याला घ्यायचं होते. शाहरुख खानचा फोटो होता म्हणून घेतलंय. तू टेस्ट केलंय की गोफळ? खरं सांग, टेस्ट केलं घ्यायच्या आधी तू? हो का, ठीक आहे मग. फोडा ना पार्टनामा आहे शाहरुख खानला. पण पेटंट सगळ्याची गप का बसली काय बोला काय का तुला कॉल केला कधी बोलला. भूक लागली सगळ्यांना. काय वेदन काय म्हणतो? आपण दोघं वेगळं जायचं का? आपल्याला जायचं ना वेगळं. पुढे 12 इथं उरले भारी येते तोंडावर. मग मावशी तू आमच्या बरोबर पाहिलं ना कोकणात आली. काय म्हणती तू? आमची आजी आम्हाला स्पॉन्सर आहे. ये हमारे स्पॉन्सर. आजी म्हणली मी तुमचे फक्त मासे खायला पैसे देईन तुम्हाला. नातवांबरोबर आले मी. कसं वाटते मग तुला? नातू काय कसे तुझे नातू कसे आहेत? नातवांचा स्वभाव कसा आहे? हा लय छान. छान आहे ना? मला मग स्पॉन्सर करणार आहे. खूप भारी नातू माझे. आमची पूर्ण ट्रिप आमच्या आजीकडनं स्पॉन्सर आहे. त्यामुळे आम्ही आजीला आणले. खजिनदार आहे आमच्या त्या. खजिनदार आहेत आपल्या. तर आता आपण बीचवर गेला, बाकीचे व्हिडिओ घेऊया. बीच थोडं लांब आहे, चालण्यात बरोबर करण्यात काही उपयोग नाही. त्यापेक्षा बीचवर जाऊ, व्ह्यू बघू, थोडी बरोबर करू, ब्लॉग बंद करून टाकू. काय काय हा ब्लॉग जो पोस्ट केला तू. हां तर हे बघ, हेच आहे बघ, घाट ओल्ली घाटी. हो त्यांनीच मारेल तुला. हो का रे? चल रे आपलं तिकडे. ए बाळा, याचे फुलं बिलं तोडून चुकीचं आहे ना. याचं फुलं तोडतात टुरिस्ट लोक. साफ चुकीचं आहे टुरिस्ट. लोक कितीतरी मला न विचारता तू वस्तू लोक किती राहतात. एवढे वस्तू नाही. किती लोक राहतात. हा तेवढा आहे, पण एवढी थोडी ती लोक झाडं बिडं तोडतात. पण हा भावकीचा विषय नाहीये. हा इट्स अबाउट नेचर. ओके, आपण लॉयर आहात, आपल्याला ह्या गोष्टी सांगायला नाही पाहिजे. सो गाडी कुठली? वन अँड ओनली द लॉर्ड जी वैगनआर 10 लाख हॉर्स पावर से बनी हुई EMI पे ली हुई ये मिडिल क्लास गाड़ी.
माती घे ना थोडी. माती काय आता तुला घरी घेऊन जायची. हे किती लांब आहे बीच अजून राव. ते काय आला बीच. बागा बीच. बागा मिसळ. बागा बीच. बागा बीच. आज आम्ही आलो आम्ही गोव्याला आलेलो आहे. गोव्याला बागा बीचवर आम्ही चालले आता आम्ही इथं बागा मिसळला स्पॉट शोधतोय. ए तू कुत्रे कसं बाहेर बसले. असा धरण तो म्हणा चल तुम साले रोज सुबह उठ के 2 मेगापिक्सल का कैमरा लेके 2 मेगापिक्सल 12 मेगापिक्सल आहे. समोर समोर बीच 500 मीटर आहे. सगळी ओ इथूनच करते ते. हे पूर्ण काम झालं नाही. सनराईज सनसेट काय असं सनराईज सनसेट. खरं तुला ट्रायपॉड आणला पाहून पाहत तू दे ना तो फोन लावून सनसेटला. हॅलो आता अच्छा तो काम कर. झाडावर चढितो वर आणि वर लावून काय आपल्या शॉपिंग करायची थोडीफार करायची का? करू ना. काय घ्यायचं? चला आम्ही लय खोलगड्डा आहे का? खोलगड्डा आहे गेले पाय का बंद म्हणून टाकते. एक फोटो काढतो बरं. मग सर इथनं वरती घ्या फक्त. व्हिडिओच्या फोटो काढतो. भारी व्ह्यू आहे नाही तो कोकणात भाई. दिव्यागर बीच क्लीन बीच आहे. फोटोशूट करते आम्ही शंकर शकतो. वेदांत मी आमचं मला काम नाही काय वेदांत काय तुला सनसेट काय वाटते लग्न करे विवारी आता बीचवर आपले व्हिडिओ घेणार नाही क्लिप्स वगैरे. आता आपण रूमवर वगैरे जाऊया थोडंफार जाऊन क्लिप्स फोटो वगैरे काढते मी सगळ्यांचे फोटोशूट चालू आहे. तर बाकीत आपण बघूया थोडंफार फोटोशूट चालू यांचा आपण पण करू आणि मग डायरेक्ट रूमवर वगैरे जेवण वगैरे फिश मार्केटला जायचं चालू विचार बघू आपण नंतर काय करायचं. अरे फ्रंट कॅमेरा झाली. अरे ती पण हाय करते पण फ्रंट कॅमेरा झाली. भाऊनी आपल्या शंकर सिग्नल आले पर पाणी द्यायचा विचार चालू आहे. सगळ्यांचा फोटोशूट चालू आहे. वेदांचं काय मन लागणार फोटोशूटमध्ये कारण आमच्याकडे iPhone 13 आहे. तो एक्समध्ये फोटो चांगले निघत नाही. किडा नाही ते क्रॅप म्हणतात त्याला काहीतरी. अरे क्रॅब आहे. जाऊ दे दिसत ना. वेदनीकडे बघ काहीतरी बोल नाही. बघायचं फॉसिल फॉसल का कसं बनायचं ते काय होतं आम्ही दोघं आले माझ्या मला हसायचं वाटतं सांगू सर ट्रिक काय सांगू सनसेट डाऊन चाललंय. आपण चल वेदन आपण दोघं जरा तिकडं एकटे एकांतीत जाऊ दोघं. हाय टाईट्स म्हणजे मला वाटतं पाणी आता हिवायला लागली पूर्ण डायरेक्ट वरती वाटतं. चला आता आपण डायरेक्ट. तर आर्य आणि वेदांनी फार शंख गोळा केलेले आहेत. माझ्याकडे पिंक्स किती पण त्यात किडे आहेत आर्य सगळ्या याच्यात. असं नको बोलूस. तुला फॉसल तयार करावं लागते त्यांची असं सगळ्यांची. नको बोलूस. पण ते किती पिंक आहे. तू का करतोय खाली खड्डा का करतोय ओ काय एकच दादा वेदन दादा वेदी. वेदन तूच खरा धनवान. फेकून दिला त्यांनी धंद्यात. ए का रे परत गोळा करतोय बघ इकडे जाय. पिंक कलरचे उकर आणि पाण्यात धू. अरे बघ थांब 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 थांब. वेगाला टर्टल फेस्टिवल चालू आहे. तर आता आमचं चाललंय की टर्टल्स बघायला जायचं. जर बघू जर आम्हाला असं नशिबात तर टर्टल्स बघणं होईल नाही तर आम्ही सकाळी 100% बघणं होईल. सकाळी होईल आपलं टर्टल्स बघणं. सकाळी टर्टल काय सकाळी युनिकॉर्न पण बघ. टर्टल्स शक्यतो बघू. आता इकडे गर्दी आहे. सकाळी सगळं गर्दी झाली आहे टर्टलसाठी. तर आमचं चाललंय की टर्टल बघायचं. इनमा रुमाल घेतलाय शंकासाठी पण ठीक आहे चला. तर भाई आता आपण टर्टल बघायला चाललोय. येस आता आम्ही कासव बघायला चाललोय. पण कासव बघणं होईल का आपलं आज का उद्या असले आपल्या नशिबात होईल. नशिबाचा खेळ का सगळं बघू आता काय होतं ते. लेट्स सी व्हॉट्स हॅपन. कंटिन्यू आता आपण किती लांब आहे ते चाललं भरपूर लागेल. आपण तिथे गेला आपला व्हिडिओ पुढे चालू करूया. मी टर्टल बघायला आलतो पण इथं टर्टल वगैरे काय नाही आहे. फेस संपलेला आहे. ह्या माणसाने आम्हाला बस टर्टल दाखवायला आणलं पण काय त्याला बोलू पण काय शकत नाही. मामा आहे तो ऐकून घ्यावं लागतंय. लय लांब चलत चलता राव. तिकडून आलो चलत चलत इतक्या लांब. माणसं बघायला कासव दाखवतो म्हणे कासव दाखवतो म्हणे आणि आम्हाला ड्रॅगन दाखवला. ड्रॅगन तो तिकडं ड्रॅगन आहे. चायनावर इम्पोर्ट केलेला आहे. दिसतंय का इकडं इकडं इथे. मी काय बोलतो ऐका ना सगळं सोडा आपल्याला खायची काय. हां
जेवण करायला. तर आता गुरुवार आहे तर आमच्याकडे 2 साई बघते. आता ठीक आहे एवढं तेवढं बाहेरला खातं माणूस. चला guys, आपण जेवणाच्या टायमाला बोलूया. आपल्याकडे 2 ऑप्शन आहे, एक तर थाई खायची. मला खायला द्या. आपल्याकडे 2 ऑप्शन आहे, एक तर थाई खायची नाही तर बनवून खायची. गाडी घेऊ तर आता आम्ही चालले. माझ्या तिथल्या पण फार भूक लागली आहे, आर्याला पण भूक लागली आहे, ठिकाणी सगळ्यांना भूक लागली आहे. ठीक आहे. No, you're not tired. You must have to enjoy the day. You must have to enjoy the view. काय लोक आहे बस. But then why are you snitching my phone from my hand? Bad habit, huh? I'm hungry, so I'm stitching. You are behaving like an animal. Bro, don't behave like an animal. Behave like a human. ए बडे. वेगळ्या रोडनी होतो, चाललो वेगळ्या रोडनी आहे. हा माणूस आम्हाला कुठं नेते काय माहिती. रोड तर चालू दिसतोय. आम्ही त्या साईडने आलतो आणि ह्या साईडने चालले. म्हणजे आम्ही वेगळ्याच साईडने चालले. आम्ही मॅपवर काय दाखवते बरोबर आहे का? वेदा ते कोकोपीट का खायचं भुसा म्हणून ते आम्हाला नाश्ता आणले गेलेत आणि मग नंतर तेच मासे आणले जाणार आहे. तर आजचा व्लॉग आपण इथंच समाप्त करूया कारण आम्हाला फार वेळ जाणार आहे जेवण करण्यात. तर आपण आता भेटू टाकू ते सकाळच्या ब्लॉगमध्ये.